तुझी माझी यारी भाग 43. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात तुम्हा दोघींसाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे, जे तुम्हाला लवकरच माहिती होईल. स्वतःची आणि आभाची काळजी घे, असं म्हणून शिवराज पवार काल कट करतात. सावी काल कट झाल्यानंतर इमोशनल होते. मी अंकलशी किती वेळा तरी खोटी बोलली असेल, पण कधीच मला वाईट वाटले नाही. परंतु आज खूपच वाईट वाटते, सावी म्हणाली. तू गिल्टी फील नको करू, सर्व ठीक होईल, ऋतिक तिला म्हणाला. आतापासून पुढे. इकडे सेराला कोणीतरी काल करतो. ह्या कालवर बोलल्यानंतर सेरा ऋषीला म्हणतो, सर मला त्या विराटबद्दल माहिती मिळाली. सांग लवकर, ऋषी म्हणाला. सर मला हे माहीत झालं की विराटचा एक असिस्टंट आहे, सुजय सिंग. तर त्याला विराटबद्दल माहिती असेल. सुजयला माझ्या लोकांनी पकडलेले आहे, सेरा म्हणाला. ओ सिट, ही गोष्ट तर मलाही माहीत होती. मी कसं विसरली इतकी इम्पॉर्टंट गोष्ट. तो विराटचा मित्रही आहे, आयशा म्हणाली. मला आत्ताच्या आता सुजय माझ्यासमोर पाहिजे, ऋषी म्हणाला. इकडे पोलीस स्टेशनमध्ये शिवराज पवार आज खूप खुश होते. परंतु त्यांना आज आभाची खूप आठवण येत होती. आभा जेव्हा लहान होती, तिला काही घाव लागल्यानंतर ती खूप रडायची आणि ते कसं तिला चूप करत होते हेच त्यांना आठवत होते. ते आभाला कॉल करतात, परंतु कॉल काही लागत नव्हता. ते म्हणतात, ही मुलगी पण ना, फोन आत्तापर्यंत ऑन केले नाही. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक स्मार्ट मुलगा येतो. तो एक पोलीसवालाच होता. तो त्यांना बोलतो, सर आज तुम्ही खूप खुश दिसताय. हो अभय, मी खूप खुश आहे. आज कितीतरी दिवसांनी तिला भेटेन मी, शिवराज पवार म्हणाले. कोणाची गोष्ट करताय तुम्ही, अभय न समजून म्हणाला. आणखी कोण असेल अभय, माझी मुलगी आभा. जसं काही तू तिला ओळखत नाही असं म्हणत आहेस तू, शिवराज पवार म्हणाले. मला माहीत आहे, मी तर तुमची मस्करी करत होतो. तसंही मी तिला भेटलो नाही कितीतरी दिवसांपासून, अभय म्हणाला. तर तूही चल ना माझ्यासोबत, भेटून घे तिला. ती तुला बघून आणखी खुश होईल, शिवराज पवार म्हणाले. अभय काही विचार करत बोलतो. भेटायचे तर मलाही आहे, पण उद्या नाही होऊ शकत. माझ्याकडे एक इम्पॉर्टंट केस आहे, मी फ्री नाही आहे. आता तुम्हीच या आपल्या पोरीला भेटून. मी कधीतरी नंतर भेटेन. तुम्ही सांगितलं का तिला की आज तुम्ही मुंबईला येताय म्हणून, अभय म्हणाला. काही दिवसांपूर्वी सांगितले होते तिला, परंतु हे नाही सांगितलं की मी आज येत आहे, शिवराज पवार म्हणाले. म्हणजे आम्हाला तुम्ही सरप्राईज देताय की काय, अभय म्हणाला. तसं तू खूप स्मार्ट आहेस अभय, माझी प्रत्येक गोष्ट समजतेस तू. हो, सरप्राईजेस देतोय मी तिला, शिवराज पवार म्हणाले. ऑफकोर्स सर, अभय म्हणाला. इकडे कदम निवासमध्ये ऋतिकने सावीला कसं तरी समजावून झोपवले होते की तिने थोडा आराम करावा आणि तो तिच्याच समोर एका काऊचवर बसला होता. तो हळू आवाजात फोनवर बोलत होता की आभा केव्हापर्यंत भेटेल, तुम्ही लोक काय करताय. तो त्यांना दटावत बोलतो. मी म्हटलं ना, आभाला लवकर शोधा, नाहीतर तुम्हा लोकांचा काय होईल हे मलाही सांगता येत नाही, असं म्हणून तो काल कट करतो. तो आभाची खूपच काळजी करत होता, कारण एक तीच होती जी त्याच्याशी चांगल्या प्रकारे बोलायची आणि त्याला आपला फ्रेंड मानत होती. हे सर्व तो विचार करत होता. मग त्याची नजर सावीच्या रूमवर फिरते. तो त्या रूमला बारीकीने बघतो. मग तो सावीला बघत बोलतो, जसं दिसतंय तसंच रूमही आहे हिचा, एकदम अलग. अशी कोणती मुलगी आपल्या रूममध्ये, कार, बाईक आणि हे काय बॉडी बिल्डरची फोटो. खरंच सावी, तू मला कोणत्याच अँगलने मुलगी वाटत नाही. मग तो तिच्याच जवळ जाऊन बसतो. स्माईल करत तो बोलतो, तू जसंही आहेस आवडतेस तू मला. कोणत्याच मुलीने माझी इतकी इन्सल्ट नाही केली जितकी तू केली. मला माहीत आहे तू मला एक नंबरचा गाढव समजतेस, परंतु मी तसं नाही. ते मला माहिती नाही काय होतंय तू माझ्यासमोर येते तेव्हा. मला काही सुचतच नाही तर मी तुला काहीही बोलतो. परंतु तू जेव्हा त्या मुलासोबत डेटवर गेली तेव्हा मला कळलं की मी तुझ्यासाठी काय फील करतो. सावी, ही फिलिंग खूप वेगळी आहे, तू समजशील की नाही. मला सांगायचे आहे तुला की मी तुला लाईक करतो. तो तिच्या डोक्यावर किस करतो आणि तिचा हात पकडतो. इकडे विराटच्या घरी आबा रूममध्ये एकटी, जी की त्याच्या भीतीने चूप होती. ती आधीच इतकं रडली असल्याने तिचे डोळे सुजले होते
आणि मनातच ती ऋषीला आठवण करत होती. विराट तिच्या जवळ येत बोलतो, हे घे, घाल हे. आबा बघते की विराटच्या हातात लग्नाचा जोडा होता. आबा, मी हे तुझ्यासाठी आणले आहे. विराट म्हणाला, हा तर लग्नाचा जोडा आहे, मी हे नाही घालू शकत. आबा म्हणाले, हो, हा लग्नाचा जोडा आहे जी नवरी घालते, आणि आज तू माझी होणारी बायको आहेस. आपले लग्न आहे आज, असं म्हणून तो स्माईल करतो. आबा जसं हे ऐकते ती रडत बोलते, तू समजत का नाहीस? प्लीज मला जाऊ दे इथून. मला तुझ्याशी लग्न नाही करायचे. प्लीज जाऊ दे मला. ऋषी माझी वाट बघत असेल. विराटला ऋषीचं नाव ऐकून आणखी गुस्सा येतो. मग तो आबाला थापड मारतो. मी तुझ्या जवळ आहे आणि तुला त्या ऋषीजवळ जायचे आहे? समजते की नाही तुला? हे बघ आबा, कान खोलून ऐक. तू त्याला विसरून जा आणि माझ्यापासून दूर होण्याचा विचारही कधी करू नको. मी शेवटचं तुला वाण करतोय. हे तुझ्यासाठी चांगलं होईल. विराट म्हणाला. आभा विराटच्या मारल्याने बेडवर पडली. ती रडत होती आणि आपल्या किस्मतला खुसत होती की हे काय होत आहे तिच्यासोबत. तिने तर कधीच कोणाला का असेना हट केले नव्हते. विराट स्वतःला शांत करत बोलतो, आभा तुझं रडगाणं झालं असेल तर घालून घे हा लग्नाचा जोडा. आज खूप स्पेशल दिवस आहे आपल्या दोघांचा. तू बघ ना किती सुंदर आहे हा जोडा, आणि तू ह्याला घातल्यावर आणखी सुंदर दिसशील बघ. मी तुझी वाट पाहतोय. ओके, हा जोडा घालून खाली ये. विराट तो जोडा ठेवून रूमच्या बाहेर जातो आणि सुजयला कॉल करतो. तो बोलतो, हां सुजय, माझा कॉल का नाही उचलत आहे? ह्याला माहिती आहे की नाही आज माझं लग्न आहे म्हणून? आत्तापर्यंत आला नाही हा. तो काही विचार करत बोलतो, कदाचित तो पकडला गेला तर नसेल. नाही असं नाही होऊ शकत. त्या ऋषी आणि त्याच्या बावडत मित्रांना काय माहिती ह्याबद्दल? ते माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. तेवढ्यात त्याला सुजयचा कॉल येतो. विराट त्याच्यावर खूप ओरडतो आणि धमकी देतो की जर त्याने कोणालाही सांगितले त्याच्याबद्दल तर तो त्याला जीवे मारून टाकेल. तो त्याला लवकर पोहोच असं म्हणतो. मी रस्त्यात आहे, जस्ट पोहोचलोच समज, असं म्हणून सुजय कॉल कट करतो. आता विराट पूर्ण चोर होता. तो हसत बोलतो, ऋषी, तू मला आभाच्या खूप दूर केला होता आणि आज बघ ती तुझ्यापासून दूर झाली आहे. ती माझ्याजवळ आहे. तो जोराने हसायला लागतो. तेवढ्यात त्याच्याजवळ सुजय येतो. सुजय आत येत बोलतो, तू जे म्हणालास ते झालंय. मी भटजीला घेऊन आलोय. ते खाली हॉलमध्ये आहेत. विराट सुजयसोबत हॉलमध्ये येतो जिथं भटजी आणि लग्नाचा मंडप सजविला होता. विराट आधी मंडप बघतो आणि मग भटजीला म्हणतो, भटजी, तुम्हाला माझा आणि आभाचा लग्न लावायचं आहे. आणि हो, लग्नाचे मंत्र असे म्हणा की आम्हा दोघांना एकमेकांपासून कोणीच दूर करणार नाहीत. हे बघ बाळा, लग्न एक पवित्र बंधन आहे आणि मंत्र त्याच्यापेक्षाही पवित्र. तू अजिबात चिंता करू नको बाळा. मी चांगल्या प्रकारे उच्चारण करतो. असं बोलत भटजी एक डेव्हिल स्माईल करतो. विराट खुश होत बोलतो, सुजय, तू मला बोलत होता ना की आभा मला मिळणार नाही. आज तूच बघ, ती माझ्याजवळ आहे आणि लवकरच आम्ही एक होऊ. सुजय त्याच्या होमध्ये हो मिळवत होता आणि मध्ये मध्ये भटजीकडे बघत होता, जसं काही सुजयला भटजीपासून भीती वाटत आहे. विराट सुजयला म्हणतो, वेट, मी आभाला आपल्यासोबत घेऊन येतो. इकडे आंबा बेडवर तशीच पडून होती आणि रडत होती. तो लग्नाचा जोडा तसाच पडून होता. आभा बोलत होती की ऋषी, तू आतापर्यंत का नाही आला मला सोडवायला? प्रत्येक वेळी तू माझ्याजवळ विना बोलवल्याने येत होता आणि आज मी स्वतः तुला बोलावत आहे. तू ये ऋषी, प्लीज. तेवढ्यात तिच्या कानात कुणीतरी चालण्याचा आवाज येतो, जे की तिच्याकडेच येत होते. आभाला त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. आभाला भीती वाटू लागते. तिला वाटते की विराट परत आला तर नाही. जसं ते चालणारे पाय आभाजवळ येऊन थांबतात, आभाला भास होते कोणीतरी तिच्याजवळ उभा आहे. ती भीतीने थरथरते. तिच्या खांद्यावर तो हात ठेवतो. आभा पटकन मागे वळून आपले दोन्ही हात जोडून डोळे बंद करून बोलते, मला नाही करायचे लग्न तुझ्याशी. ती परत तेच बोलत होती, परंतु जसं तिला वाटते की हा स्पर्श ऋषीचा आहे, ती डोळे खोलते आणि धपकन त्याला मिठी मारते. मला माहीत होतं ऋषी, तू मला न्यायला नक्की येशील. ती रडतच बोलते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा.